एक निवेदन. दूरदर्शन सह्याद्री वाहिनी संपूर्ण हंगामी पद्धतीने पुढील नमूद केलेल्या अस्थायी पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज, बायोडेटा यामध्ये अर्ज केलेल्या पदाचे नाव, स्वतःचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल ID व पत्ता नमूद करून सोबत वयाचा पुरावा, संबंधित शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि अलीकडील पासपोर्ट आकारातील छायाचित्र यांच्या समवेत स्वहस्ताक्षरित प्रती पाठवाव्यात. ईमेल ID ddsahyadri2026@gmail.com या पत्त्यावर 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पाठवावेत. सदर पदांसाठी वयोमर्यादा किमान 20 वर्ष ते कमाल 40 वर्ष राहील. पहिला, रिसोर्स पर्सन. शैक्षणिक पात्रता 12वी आणि दूरदर्शन किंवा TV कार्यक्रम निर्मिती क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अधिक TV कार्यक्रम निर्मिती क्षेत्रातील मास कम्युनिकेशन पत्रकारितामधील शासनमान्य पदविका म्हणजेच डिप्लोमा. मानधन ₹21,000 प्रति महिना कमाल. कामाचे स्वरूप कार्यक्रम निर्मिती आणि संकलन इत्यादीसाठी सहाय्य करणे. दुसरा, मंच सहाय्यक. शैक्षणिक पात्रता 12वी पास. प्राधान्यक्रम दूरदर्शन किंवा TV कार्यक्रम निर्मिती क्षेत्रातील मंच सहाय्यक कामाचा 2 वर्षाचा अनुभव. मानधन ₹21,000 प्रति महिना कमाल. कामाचे स्वरूप कार्यक्रमासाठी लागणारे सेट तयार करणे, बदलणे इत्यादी कामे. तिसरा, पोस्ट प्रोडक्शन असिस्टंट ग्राफिक्स. शैक्षणिक पात्रता पदवी पदविका. मल्टीमीडिया, डिझाईन, ॲनिमेशन, ग्राफिक, व्हिज्युअल आर्ट. प्राधान्यक्रम दूरदर्शन TV कार्यक्रम निर्मितीमधील 2 वर्षाचा अनुभव. मानधन ₹31,500 प्रति महिना कमाल. कामाचे स्वरूप कार्यक्रमाचे ग्राफिक्स, ॲनिमेशन तयार करणे. चौथा, ग्रंथालय सहाय्यक. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि MS Excelचे प्रमाणपत्र. प्राधान्यक्रम ग्रंथालय विज्ञान शाखेतील पदविका. मानधन ₹17,500 कमाल. कामाचे स्वरूप ग्रंथालयीन कामात सहाय्य करणे. नियम व अटी. दूरदर्शन केंद्र मुंबई यांना कोणताही अर्ज स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा सर्वाधिकार राहील. वरील सर्व पदे हंगामी अस्थायी स्वरूपातील असतील याची कृपया नोंद घ्यावी. निवेदन संपलं.